हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्हाला छोटीशी भूक लागेल ना, तेव्हा वेफर्स, चिवडा आणि जंक फूड खाण्यापेक्षा तुम्ही थोडे चणे आणि गूळ खा. तुम्हाला माहिती आहे का, चणे आणि गूळ एकत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गूळ आणि चणे एकत्र खाण्याचे फायदे समजून सांगणार आहे आणि त्याचबरोबर हे कॉम्बिनेशन केव्हा खावं, किती प्रमाणात खावं आणि कधी खाणं टाळावं हे सुद्धा समजून सांगणार आहे. मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे. बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा मी तुम्हाला चणे आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे समजून सांगणार आहे. पहिला फायदा आहे शरीरातील लोहाची आणि रक्ताची कमतरता दूर होते. चणे आणि गूळ लोहाचा उत्तम स्रोत आहेत. ज्यांच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल त्यांनी याचं सेवन नक्की करावं. जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही गूळ आणि चणे यांचं सेवन केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा अॅनिमियासारख्या आजारांपासून बचाव होईल. महिलांना आणि मुलींना या आजाराचा धोका खूप जास्त असतो. त्यांनी हा आजार टाळण्यासाठी चणे आणि गूळ खाल्लं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे पचनसंस्था चांगली राहते. पचनाच्या समस्या असलेल्या लोकांना भाजलेल्या चण्यांमधून मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला गती मिळण्यास मदत होते. या फायबरमुळे आपलं जे पोट आहे ते भरलेलं राहतं, आपल्याला जास्त भूक लागत नाही आणि त्यामुळे आपण जास्त अन्न खात नाही. त्यानंतर आहे हाडे मजबूत होतात. शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी गूळ आणि चणे खा. गूळ आणि चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळतात. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. वयाच्या 30 नंतर आपली जी हाडे आहे ती ठिसूळ व्हायला सुरुवात होते. जर तुमचं वय 30 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये गूळ आणि चणे समाविष्ट करा. त्यानंतर आहे स्नायू मजबूत होतात. गूळ आणि चणे यांचे मिश्रण आपल्या स्नायूंना मजबूत बनवण्यास मदत करते. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात जी स्नायूंच्या आरोग्यासाठी चांगली असतात. गूळ हा पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे जो स्नायू तयार करण्यात आणि त्यांचे चयापचय वाढवण्यात मदत करतो. त्यानंतर आहे वजन कमी होते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी चणे आणि गूळ उत्तम आहे. गूळ आणि चणे एकत्र खाल्ल्यामुळे तुमची चयापचय क्रिया वाढते आणि त्यामुळे तुमचा जो लठ्ठपणा आहे तो कमी होण्यास मदत होते. सरासरी दररोज तुम्हाला 46 ते 56 ग्रॅम प्रथिने लागतात. 100 ग्रॅम हरभऱ्यामधून तुम्हाला 19 ग्रॅम प्रथिने मिळतात. वजन कमी करण्यासाठी गूळ खूप प्रभावी आहे कारण गुळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं. पोटॅशियम हे एक असं खनिज आहे जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतं. त्यानंतर आहे हृदय निरोगी राहतं. हृदयाशी संबंधित असलेल्या अनेक समस्यांमध्ये गूळ आणि चणे एकत्रित खाणे खूप फायदेशीर ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. गूळ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो आणि त्यातील पोटॅशियम शरीरातील ऍसिडचं प्रमाण कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. चण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे ते हृदय निरोगी ठेवते. त्यानंतर आहे दात मजबूत होतात. चणे आणि गूळ खाल्ल्याने आपले जे दात आहेत ते मजबूत होतात. यामध्ये असलेलं फॉस्फरस आपल्या दातांना मजबूत बनवण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक 10 ग्रॅम गुळामध्ये 4 मिलीग्रॅम फॉस्फरस असतो आणि 100 ग्रॅम हरभऱ्यामध्ये 168 मिलीग्रॅम फॉस्फरस असतं. मानवी शरीरामध्ये किमान फॉस्फरसची आवश्यकता 700 मिलीग्रॅम आहे. हाडांची ताकद वाढवण्यासाठी फॉस्फरसची खूप गरज असते आणि हे फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आपल्याला गूळ आणि चणे खाल्ल्यामुळे मिळतं. त्यानंतर आहे स्मरणशक्ती मजबूत होते. गूळ आणि चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन B6 असतात जे आपली स्मरणशक्ती मजबूत करण्यामध्ये आणि आपली मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यामध्ये मदत करतात. त्यानंतर आहे लगेच ताकद मिळते. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही गूळ आणि चणे एकत्र खा. त्यामुळे तुम्हाला आलेला थकवा लगेच दूर होईल कारण गूळ आणि चणे एनर्जी ड्रिंक सारखे काम करतात. त्यानंतर शेवटचं आहे आपली स्किन चमकदार होते. गूळ आणि चणे खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. आपल्या त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. जर थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला ग्लोईंग स्किन हवे असेल तर तुम्ही गूळ आणि चणे नक्की खा. फ्रेंड्स, मी तुम्हाला एकत्रित गूळ आणि चणे खाण्याचे फायदे समजून सांगितलेले आहेत. आता समजून घेऊया की आपण किती प्रमाणात गूळ आणि चणे खाल्ले पाहिजेत. फ्रेंड्स, लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी कितीही चांगली असली तरी जर ती आपण अति प्रमाणात खाल्ली तर ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारकच होईल. तुम्ही दररोज एक मुठी चणे 25 ते 30 ग्रॅम आणि एक छोटा गुळाचा तुकडा 15 ते 20 ग्रॅम खाऊ शकता. यापेक्षा जास्त पण खाऊ नका. जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल तर मे बी तुम्हाला नुकसान होऊ शकतो. आता समजून घेऊया गूळ आणि चणे कधी खावेत.
सकाळच्या नाश्त्यानंतर 11 ते 12च्या दरम्यान तुम्ही गूळ आणि चणे खाऊ शकता. हा बेस्ट टाइम आहे गूळ आणि चणे खाण्यासाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे कॉम्बिनेशन खाऊ शकता, पण फक्त रात्री खाऊ नका. यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो आणि तुमचं वजन पण वाढू शकतं. ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांनी हे कॉम्बिनेशन कमी प्रमाणातच खावं, कारण गुळामध्ये नॅचरल शुगर असते. यामुळे तुमची रक्तातील शुगर वाढू शकते आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि जर तुम्हाला खायचंच असेल तर तुम्ही खूप कमी प्रमाणात खा आणि कधी कधी खा, रेग्युलर खाऊ नका. पण बेस्ट आहे तुम्ही खाण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरमीमध्ये शक्यतो गूळ आणि चणे खाणे टाळा, कारण यामुळे तुमच्या शरीरातील हीट वाढू शकते. आणि तुमच्या शरीरातील हीट वाढल्यामुळे तुम्हाला ॲलर्जी आणि स्किन रॅशेस होऊ शकतात. म्हणून शक्यतो थंडीच्या दिवसांमध्ये गूळ आणि चणे खूप प्रमाणात खा आणि उन्हाळ्यामध्ये गूळ आणि चणे खाणे टाळा. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.